गोकुळ दूध संघाची निवडणूक, महायुतीतील सत्ता संघर्ष आणि आता याच राजकारणाची धग थेट भाजपच्या घरात पोहोचली आहे. नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहताय तारा न्यूज. एका बाजूला जिल्हा बँकेला झालेल्या 13,30,000 रुपयाच्या दंडावरून चंदगडचे भाजप आमदार शिवाजीराव पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. पण या टीकेचा रोख माजी आमदार संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कारखान्याकडे जात असल्याची भावना घाटगे समर्थकांमध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर जे घडलं त्याने कागलपासून कोल्हापूरपर्यंत भाजपमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं. प्रश्न फक्त 13 लाखाच्या दंडाचा आहे का, की या निमित्तानं भाजपमधील जुन्या राजकीय समीकरणांना पुन्हा धक्का बसतोय? रिझर्व्ह बँकेच्या कारवाईनंतर जिल्हा बँक, अन्नपूर्णा खांडसरी साखर कारखाना, हसन मुश्रीफ आणि संजय घाटगे यांच्यातील राजकीय संबंधावरून आमदार शिवाजीराव पाटील यांनी टीका केली. या प्रकरणात जिल्हा बँकेने संजय घाटगे यांच्या अध्यक्षतेखालील अन्नपूर्णा संस्थेला कर्जपुरवठा केल्याचा मुद्दा चर्चेत आला आणि त्यावरून जिल्हा बँकेला 13,30,000 रुपयाचा दंड झाला. आमदार पाटील यांच्या या टीकेनंतर घाटगे समर्थकांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि मग सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने हा वाद थेट उघड संघर्षाच्या दिशेने नेला. या व्हिडिओमध्ये धनराज घाटगे यांनी आमदार शिवाजीराव पाटील यांना थेट इशारा दिला. माजी आमदार संजय घाटगे यांच्याबाबत पुन्हा वक्तव्य केल्यास त्यांना कोगनोळी नाका ओलांडून देणार नाही, असा आक्रमक सूर या व्हिडिओमध्ये होता. आता राजकारणात टीका प्रत्युत्तर नवीन नाहीत, पण कोगनोळी नाका ओलांडून देणार नाही या शब्दामुळे या वादाला वेगळंच वळण मिळालं. कारण हा केवळ 2 नेत्यामधील मतभेदाचा विषय राहिला नव्हता, तर भाजपच्या एका गटाच्या नेत्याच्या टीकेला त्याच पक्षाशी संबंधित कार्यकर्त्याकडून दिलेला थेट इशारा म्हणून या प्रकाराकडे पाहिलं जाऊ लागलं. आणि इथूनच गोकुळच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या महायुतीतील अंतर्गत संघर्षाची पुढची कडी जोडली गेली. गोकुळच्या निवडणुकीत कोण कोणाच्या बाजूला, महायुतीत नेतृत्व कोणाचं, स्थानिक पातळीवर कोणाचा प्रभाव, या प्रश्नावरून आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना आता भाजपमध्येच घाटगे आणि पाटील समर्थकांमधील तणाव समोर आला. शनिवारी दिवसभर या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले. भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली. वरिष्ठ पातळीवरूनही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेल्याची चर्चा सुरू झाली. यानंतर माजी आमदार संजय घाटगे यांनी सोशल मीडियावरून या वक्तव्यापासून स्वतःला दूर केलं. आमदार शिवाजीराव पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी आपल्याबद्दल कोणतेही अणुउद्गार काढले नसताना गैरसमजुतीतून कार्यकर्त्यांकडून व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकाराबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो, अशी भूमिका संजय घाटगे यांनी घेतली. व्हायरल झालेला व्हिडिओ ही नंतर हटवण्यात आला. म्हणजेच काही तासातच राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. सोशल मीडियावरून ती पेटली आणि त्यानंतर दिलगिरी व्यक्त करत ती विझवण्याचा प्रयत्नही झाला. पण राजकारणात प्रश्न असा आहे, हा वाद खरोखरच इथेच संपलाय का? कारण गोकुळच्या निवडणुकीचा संघर्ष अजून संपलेला नाही. महायुतीतील जागा वाटप, नेतृत्वाचा प्रश्न आणि स्थानिक राजकीय वर्चस्वाची लढाई अजून कायम आहे. त्यातच जिल्हा बँक, सहकार क्षेत्र आणि साखर कारखान्याच्या राजकारणावरून नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. म्हणूनच एका वक्तव्यावरून सुरू झालेला हा वाद केवळ वैयक्तिक नाराजी म्हणून पाहता येणार नाही. हा वाद भाजपमधील अंतर्गत समन्वयाचा प्रश्न आहे. कारण एकीकडे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावर टीका होते, दुसरीकडे त्याच पक्षातील कार्यकर्ते त्याला आक्रमक उत्तर देतात आणि मग काही तासातच दिलगिरी व्यक्त करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपमध्ये सर्व काही अलबेल आहे असं म्हणणं सध्या तरी कठीण आहे. गोकुळच्या निवडणुकीने महायुतीतील मतभेद उघड केले. आता जिल्हा बँकेच्या दंडाच्या मुद्द्यावरून तोच संघर्ष भाजपच्या अंतर्गत राजकारणात पोहोचलाय. आज हा वाद एका व्हिडिओनंतर थांबला असेल, पण उद्या गोकुळच्या निवडणुकीत, सहकाराच्या राजकारणात आणि स्थानिक सत्ता समीकरणात याचे पडसाद उमटणार नाही याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. कारण कोल्हापूरच्या राजकारणात एक गोष्ट कायम स्पष्ट आहे, इतर निवडणूक फक्त मतपेटीत लढली जात नाही, ती आधी पक्षाच्या बैठकीत लढली जाते, नंतर कार्यकर्त्यांच्या सोशल मीडियावर लढली जाते आणि शेवटी तिचा खरा निकाल राजकीय मैदानात लागतो.
गोकुळच्या राजकारणातून सुरू झालेली ही धग आता भाजपच्या घरापर्यंत पोहोचली. दिलगिरीनंतर वादावर तात्पुरता पडदा पडला असला तरी पुढचा अंक कुठे उघडणार? गोकुळमध्ये, जिल्हा बँकेत की थेट भाजपच्या अंतर्गत राजकारणात? याकडे आता संपूर्ण कोल्हापूरचं लक्ष लागलंय. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज.